आज मी तुमच्यासोबत एका अशा मुद्द्यावर बोलणार आहे जी आपल्या आयुष्याशी जोडलेली आहे, जी आहे आपल्यातली फेमिनिन एनर्जी। कदाचित तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं असेल की आपण स्त्रिया घर, परिवार, काम, जबाबदाऱ्या या सगळ्यात इतक्या गुंतून जातो की हळूहळू आपल्यातला तो नॅचरल चार्म, तो सॉफ्टनेस, ती इनर शाईन कुठेतरी हरवून जाते, कुठेतरी मागे राहून जाते आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण फक्त दुसऱ्यांसाठी जगतोय। पण खरं हे आहे की फेमिनिन एनर्जी कुठून बाहेरून येणारी गोष्ट नाही आहे, तर आधीपासूनच आपल्या आतमध्ये आहे। आपल्याला फक्त तिला जागं करायचं आहे आणि आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात यूज करायचं आहे। तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळाच ग्रो पाहाल, तुम्हाला आरशात बघून छान वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मनापासून खूप खुश आणि कॉन्फिडंट व्हाल। आज मी ज्या तुमच्यासोबत हॅबिट शेअर करणार आहे त्या खूप कठीण नाही आहेत आणि खूप टाईम कन्झ्युमिंग पण नाही आहेत। त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला एलिगंट, ग्रेसफुल आणि ट्रूली फेमिनिन बनवतात। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिली गोष्ट आहे चालण्याची पद्धत बदला। आपल्या डेली लाईफच्या धावपळीत आपण आपल्या चालण्यावर अजिबात लक्ष देत नाही। कधी फास्ट धावतो, कधी हळू चालतो, कधी थकल्यावर पाय जमिनीवर घासून चालतो। पण तुम्हाला हे कधी रिअलाईज झाले का की तुमचं चालणं तुमची एनर्जी आणि तुमची पर्सनॅलिटीला रिफ्लेक्ट करतं। जेव्हा पण तुम्ही वॉक कराल तेव्हा प्रयत्न करा की तुमची बॉडी लँग्वेज सॉफ्ट आणि ग्रेसफुल असावी। पाठ सरळ ठेवा, शोल्डर रिलॅक्स ठेवा, चेहऱ्यावर हलकीशी स्माईल असू द्यात आणि पावले जरी फास्ट टाकत असाल तरी त्यात एक हलकीशी रिदम असावी। असं केल्याने फक्त तुमच्यातली फेमिनिन एनर्जीच बाहेर येत नाही तर तुमच्यातला कॉन्फिडन्स पण वाढतो। आणि लक्षात ठेवा, तुमचं चालणं हे फक्त तुमचा रस्ता दाखवत नाही तर तुमची पर्सनॅलिटीसुद्धा डिफाईन करते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रेसिंग सेन्समध्ये सॉफ्टनेस आणणं। फेमिनिन एनर्जीमध्ये खूप मोठा वाटा हा आपल्या ड्रेसिंग सेन्सचा असतो। ड्रेसिंग सेन्सचा अर्थ हा नाही आहे की आपले कपडे ब्रँडेड हवेत किंवा एक्सपेन्सिव्ह हवे। खरं तर कपड्यांमध्ये मॅटर करते की तुमचे कपडे किती क्लीन, एलिगंट आणि कम्फर्टेबल आहेत। कधी नोटीस केलं आहे का, जेव्हा तुम्ही हलके लाईट कलरचे कपडे घालता जे डोळ्यांना सूदिंग वाटतात, जसं की पेस्टल शीट, सॉफ्ट पिंक, लाईट ब्लू, या कलरमध्ये फक्त तुमचा चेहरा फ्रेश दिसत नाही तर आतूनसुद्धा एक कामनेस जाणवतो। तेच जर तुम्ही डार्क कलर किंवा खूप हेवी, अनकम्फर्टेबल कपडे घातलेले असतील तर पूर्ण दिवस इरिटेट होते। त्यामुळे प्रयत्न करा की ज्या कपड्यांमध्ये तुम्ही फ्री, कम्फर्टेबल फील कराल असे कपडे डेली यूजमध्ये निवडा। घरात पण जुने कपडे झालेले आहेत ते यूज करून टाकू या विचारातून बाहेर पडा। कपडे फक्त दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी नाही तर स्वतःची रिस्पेक्ट करण्यासाठी घाला। लक्षात ठेवा, तुमचे ड्रेसिंग तुमचा मूड आणि एनर्जी दोन्हींना रिफ्लेक्ट करते आणि जेव्हा तुमची एनर्जी सॉफ्ट आणि ग्रेसफुल असेल तेव्हा तुमचे पूर्ण घर पण त्याच वाईब्सने भरून जाते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत बदला। फेमिनिन एनर्जी ही फक्त तुमच्या कपड्यात आणि दिसण्यात नाही तर तुमच्या शब्दांमधून पण दिसते। त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही सॉफ्टली आणि पोलाइटली बोला। बोलताना हार्श, लाऊड किंवा इम्पल्सिव्ह टोनमध्ये बोलणार नाही याची काळजी घ्या। जेव्हा तुम्ही सॉफ्ट आणि पोलाइटली समोरच्यासोबत बोलता तेव्हा आजूबाजूचे वातावरणसुद्धा इमिडिएटली पॉझिटिव्ह होते। लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टीच तुमच्या आतला कॉन्फिडन्स, ग्रेस आणि फेमिनिन चार्मला बनवतात। पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे कॉम्प्लिमेंट्सला स्वीकारायला शिका। बऱ्याचदा आपल्यापैकी अनेक स्त्रियांना अशी सवय असते, जेव्हा पण कोणी आपलं कौतुक करतं, मग ते साडी असो, हेअरस्टाईल असो किंवा आपल्यातली जेवण बनवण्याची पद्धत असू देत, आपण लगेच म्हणतो नाही नाही त्यात काय एवढं मोठं। पण जरा विचार करा, या सवयीने आपण स्वतःचीच किंमत कमी करतोय। कॉम्प्लिमेंटला डिनाय करणं म्हणजे स्वतःची मेहनत आणि सौंदर्याला इग्नोर करण्यासारखं आहे। जर का कोणी तुमची तारीफ केली तर ती पूर्ण अंतःकरणापासून स्वीकारा आणि एक छोटीशी स्माईल द्या आणि समोरच्याला थँक्यू बोला। हाच एक छोटासा शब्द तुमच्या आतल्या ग्रेसला आणखीन शोभा आणतो। जेव्हा तुम्ही स्वतःला ॲप्रिसिएट करायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोकसुद्धा तुम्हाला खरंच ॲप्रिसिएट करतात। पुढची महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या घरात फेमिनिन टच आणणं। म्हणजे काय,
तर आपलं घर हे फक्त राहण्याची जागा नाही आहे, तर ते आपल्या एनर्जीचं रिफ्लेक्शन आहे. जेव्हा आपण आपल्या जवळच्या स्पेसला जेंटल आणि पॉझिटिव्ह बनवतो, तेव्हा तुमची इनर एनर्जी पण अपलिफ्ट होत असते. घर स्वच्छ ठेवा, क्लटर दूर करा, सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज ठेवा, सॉफ्ट कर्टन्स लावा, कोझी कुशन्स ठेवा. या छोट्या छोट्या गोष्टी घर सुंदर तर बनवतातच, पण सोबतच एक पीसफुल लक्झुरी एन्व्हायरमेंट आपल्या घरामध्ये क्रिएट करतात. पुढची गोष्ट आहे छोटे छोटे सेल्फ केअर रिच्युअल्स आपलेसे करा. म्हणजे सेल्फ केअर म्हणजे हे नाही आहे की फक्त पार्लरला जाऊन पैसे खर्च करा. सेल्फ केअर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही स्वतःसाठी रोज करता. जसं की सकाळी संध्याकाळी शांत चहा घेत स्वतःसोबत वेळ घालवता, स्वतःच्या विचारांसोबत टाईम स्पेंड करता, स्वतःचे स्किन केअर रुटीन बनवता. हे छोटे छोटे क्षण तुमच्या फेमिनिन एनर्जीला नरिश करतात. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला आतून कामनेस आणि फ्रेशनेस येतो. लक्षात ठेवा, सेल्फ केअर ही लक्झुरी नाही आहे, तर ती आपली गरज आहे. पुढची गोष्ट आहे डू दिस बिकॉज यू लाईक इट. आपण स्त्रिया नेहमी प्रत्येक कामाला एक टास्क बनवून टाकतो. रीडिंग करणार तर फक्त सेल्फ हेल्प बुक, मोटिवेशनल बुक, किंवा वॉक करायचा असेल तर सोबत एखादा पॉडकास्ट पण ऐकूया, म्हणजे वेळेचा पूर्ण यूज होईल. पण जरा विचार करा, प्रत्येक गोष्टीला टू डू लिस्टमध्ये बदलल्याने लाईफ कुठेतरी हरवल्यासारखी झाली तर नाही आहे. फेमिनिन एनर्जी तेव्हाच सगळ्यात जास्त उजळते जेव्हा त्यात जॉय असतो, प्लेफुलनेस असतो. जर तुम्हाला वाचन करायला आवडत असेल तर कधी थ्रिलर, कधी रोमॅन्स, कधी हॉरर, हे फक्त मजा म्हणून तुम्ही करू शकता. जर का तुम्हाला वॉक करायला आवडत असेल तर प्रत्येक वेळी मोटिवेशनल स्टोरी ऐकली पाहिजे असं नाही आहे. कधी फेवरेट सॉन्ग तर फक्त पक्ष्यांचा आवाज किंवा हवा फील करत तुम्ही वॉक करू शकता. आयुष्य हे फक्त प्रोडक्टिव्ह बनण्यासाठी नाही आहे. थोडी बेफिक्री, थोडीशी नादानी आणि थोडीशी मस्ती पण गरजेची आहे. हीच छोटी छोटी खुशी आपली फेमिनिन एनर्जी आनंदी ठेवते. जेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या सवयींना अंगीकाराल, तेव्हा तुम्ही तुमच्यात झालेला चेंज अनुभवाल. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, मूड हलका राहील आणि तुमच्यात जवळपासही पॉझिटिव्ह वातावरण राहील. जर का तुम्हाला या गप्पा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा यापैकी कोणती सवय सर्वात आधी तुम्ही स्वतःला लावणार आहात. भेटूयात पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये.